जिल्हाधिकारी निवेदन दिलेत. काय प्रमुख मागणी असतात, काय विषय आहेत, काय सांगतात? कालपासून आम्ही इथं कलेक्टर ऑफिस पुढे आहोत. देशव्यापी संपाचे हाक 12 फेब्रुवारी पासून दिलेले आहे आमच्या सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी. काल आम्ही महात्मा गांधी पुतळ्यापासून एक 5 ते 6 हजार लोकांचा मोर्चा काढला. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं आणि जिल्हा परिषदच्या सीओ यांना निवेदन देऊन समारोप केला तिथं सभा घेऊन. आज देखील आम्ही आमच्या इतर भगिनी ज्या आहेत, जनवादी महिला संघटनेच्या आहेत, घरेलू कामगार आहेत आणि इतर आमच्या तत्सम संघटनांच्या सर्व कामगारांना घेऊन आज एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी नांदेड समोर केलेलं आहे. आमच्या मागण्या आहेत, 4 सर्मसंहिता आहेत त्या रद्द करून पूर्वीचे जे 44 कायदे होते किंवा 29 कायदे होते ते पूर्ववत ठेवावेत. जनसुरक्षा विधेयक रद्द करावं, नवीन वीज बिल विधेयक जे आणलेलं आहे ते रद्द करावं आणि किमान वेतनाची पूर्तता करावी. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासह आम्ही स्थानिक मागण्या घेतलेल्या आहेत. पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी व माहूर तालुक्यातील वज्रा शेखफर्दी या गावामध्ये नवीन प्लॉट पाडून द्यावेत. तिथं 55 ते 60 वर्षात नवीन प्लॉट पडलेले नाहीत आणि ते प्लॉट पाडून द्यावेत, घरकुल बांधून देण्यात यावे म्हणून आम्ही 2 वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहोत. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक पत्र संबंधित विभागाला पाठवलेले आहेत, परंतु त्यांनी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे आम्ही 12 तारखेपासून पुनश्च धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आणि या सर्व महिलांच्या देखील वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यामध्ये किमान वेतन, रोजगार हमीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, पूर्वीची रोजगार हमी जी आहे तीच कायम ठेवावी, यासह जीवन मरणाच्या मागण्या अनेक 15 ते 20 मागण्या घेऊन आम्ही आज धरणे केलेले आहेत आणि काल आम्ही भव्य मोर्चा काढलेला आहे. माझे नाव आहे प्रियंका शरद पुंडे, राहणार जवळा मुरार. आम्ही जे महिला आहोत ते धुनी भांड्याचं काम करतो. त्यांचा रोजगार वाढला पाहिजे, महिलांना जास्तीत जास्त आपल्याला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. आम्ही जवळाला जे राहतो देगाव पासून जे आमच्या गावापर्यंत रस्ता अत्यंत कठीणाईचा आहे किंवा असं खड्डे वगैरे पडलेले आहेत. बस ना, आमच्या गावाला शाळेत मुली जातात बारडला, तिथून बस व्यवस्था नाही किंवा अत्यंत 1-2 ऑटो आहे ते कधी वेळेवर मिळतात तर कधी वेळेवर मिळत नाहीत. आमच्या गावाला फ्लॉटिंग सुद्धा नाही आणि शेतकऱ्यांचे जे शेतीत काम करतात, जे शेतात मजूर आहेत त्यांचे पण काही कर्ज माफी पण झालेले नाहीत. सरकारला एवढीच माझी नम्र विनंती आहे की काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि आमच्या गावाला रस्ता मिळवून द्यावा, फ्लॉटिंग पाडावी, हीच माझी विनंती आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलेत, काय चर्चा करण्यात आली? हेच आम्ही सांगतो की आमच्या महिला जे काम करतात की त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि त्यांचे जे फॉर्म आहे टाकलेले त्यांना पण रोजगार व्यवस्था करून द्या रोजगाराची आणि जे आम्हाला रोजगार